मी डॉक्टर अविनाश झोटिक. आजच्या या बदलत्या युगात नात्यांची किंमत आणि विश्वासाची व्याख्या कशी बदलली आहे हे आपण सर्वच अनुभवतोय. मुखवट्यामागचा चेहरा या माझ्या कवितेतून मी त्याच कडवट वास्तवाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. शीर्षक: मुखवट्यामागचा चेहरा. तोंडावर गोड बोलून मनात विष का साठवता? गरज नसली की मग ओळख का विसरता? गरज नसली की मग ओळख का विसरता? आमचा मेसेज पडून असतो तासनतास तुमच्या चॅटमध्ये, पण तुम्ही दंग असता दुसऱ्यांच्याच ऑनलाईन थाटात. वेळ मिळेल तेव्हाच मग आमची आठवण तुम्हाला येते. तुमची ही खोटी माया आता काळजाला टोचत राहते. तुमची ही खोटी माया आता काळजाला टोचत राहते. फक्त तुझ्यासाठीच आहे मी, असे पोकळ शब्द कशाला? जेव्हा किंमतच द्यायची नव्हती मग ओढले का आम्हाला? आम्ही तुम्हाला आपलं मानलं हाच आमचा गुन्हा झाला. तुमच्या दुटप्पी वागण्यानं आमचा विश्वासच आज मेला. गरज पडली की पावले आमच्या उंबरठ्यावर येतात आणि काम झाले की तुमचे डोळेही अनोळखी होतात. कधी मित्राच्या नावाखाली, कधी नात्याच्या नावाखाली तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाची भाकरी भाजून घेतली. तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाची भाकरी भाजून घेतली. जा, आता आम्हाला तुमची न गरज आहे न ओढ. खोट्या नात्यांच्या ओझ्यापेक्षा आमचा एकांतच आहे गोड. पुन्हा विश्वासाची अपेक्षा आमच्याकडून आता ठेवू नका, कारण मेलेल्या विश्वासाला पुन्हा जीवदान मिळत नाही. कारण मेलेल्या विश्वासाला पुन्हा जीवदान मिळत नाही.